आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। उद्याच्या वटपौर्णिमेच्या पूजेनंतर मी देवाकडे आणखी एक मागणं मागणार आहे। माझ्या भावनाताईचं आयुष्य सुरळीत कर, तिच्या सगळ्या चिंता मिटव। खरंच लग्नानंतर सगळं काही कसं बदलतं ना। माझ्या घरी काहीही सुरू असलं तरी मला कट ऑफ होऊन पूजा करावीच लागणार आहे। आणि तसंही ह्या सगळ्यात जयंतची काय चूक आहे? तू हवीशी मला तू हवीशी आज कळले तुला तू हवीशी भास साले कालचे आज ते झाले खरे तरी का हुरहुर वाटे आपुलीशी तू हवीशी मला तू हवीशी आज कळले तुला तू हवीशी जानू जरीची साडी। जयंत उद्या ना वटपौर्णिमा आहे, मी उपवास पण करणार आहे आणि पूजेला सुद्धा जाणार आहे। एक मिनिट, म्हणजे मी थोडा कन्फ्युज्ड आहे कारण का मला काहीच माहित नाही हे हे का करतात। कारण ह्या पौर्णिमेच्या दिवशी सावित्रीने सत्यवानाचे म्हणजेच तिच्या नवऱ्याचे प्राण यमराजाकडून परत आणले होते। बरं, खूप हुशारीने तिने हे सगळं केलं होतं, अजिबात सोपं नव्हतं हे। आणि त्या दिवसापासून प्रत्येक सौभाग्यवती वटपौर्णिमेच्या दिवशी उपवास करते, वडाच्या झाडाची पूजा करते, त्याला प्रदक्षिणा घालते, कारण आपल्या नवऱ्याला दीर्घायुष्य मिळावं आणि हाच नवरा 7 जन्म मिळावा म्हणून। कळलं आता? म्हणजे उद्याच्या उपवासानंतर तू आणि मी 7 जन्मांसाठी बांधले जाणार आहोत। हो। रजन, मी झोपते आता, सकाळी लवकर उठायचंय। गुड नाईट। गुड नाईट। आता मला बघायचंय तू मला वाचवण्यासाठी काय करू शकतेस। खरं तर घरात एवढं सगळं घडलंय, पण वटपौर्णिमेचा उपवास तर करायलाच पाहिजे ना। आईंना न विचारताच साबुदाणा भिजत घातलाय, पण पूजेला जायचं की नाही हे कसं विचारू मी? प्रत्येक सवाष्णी बाई उपवास धरते,
पण मग भावना, तिच्या गळ्यात मंगळसूत्र आहे. आम्ही जर सगळे पूजेला जाणार असू तर मग ती काय करणार? इतके दिवस तिचा नवरा कोण आहे हे माहित नव्हतं तेव्हापर्यंत ठीक होतं, पण मग आता तर तेही कळलंय. बाई, माझ्याच मनात एवढे विचार आलेत. तिचं काय चाललं असेल काय माहित. खरं तर आजच्या दिवशी केवढी लगबग असायची, केवढा उत्साह असायचा. आईच्या उत्साहाला तर उधाण आलेलं असायचं. पण मग आता एवढं सगळं घडलंय तर वटपौर्णिमेच्या पूजेला आम्ही जाणार की नाही प्रश्नच आहे. आई, आई, ते राहू द्या काम. नाश्त्याला काय करायचं? बरं, साबुदाणा खिचडी चालेल ना? म्हणजे उपवासाला सगळ्यांनाच होईल. आई, एक विचारू का? वटपौर्णिमेच्या पूजेला जाणार आहोत का आपण? आई, मला खरं तुम्हाला दुखवायचं नव्हतं, पण हरकत नाही. तुम्ही म्हणत असाल तर नको जायला आपण बाहेर पूजेला. आई, धिरड्यासोबत दही काढलंय, लोणी पण काढू का? माझ्या सिद्धूला धिरडे खूप आवडतात. आई, रडू नकोस. अगं अशी काय करतेस? का रडतीयस? आता सिद्धूला जे काही आवडतं त्या पदार्थांवरून पण त्याची आठवण काढणार आहेस का? तसं नाहीये ग. माझा सिद्धू काय खाल्लं असेल, त्यांनी जेवला असेल नसेल, कालपासून कुठे असेल, काय करत असेल, काहीच कळत नाहीये. लक्ष्मी निवास